मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, या जगात असा एक ग्रंथ आहे ज्याच्या नुसत्या स्पर्शाने सुद्धा नशीब बदलतं. ज्या ग्रंथाच्या पारायणाने असाध्य असे कॅन्सरसारखे रोग सुद्धा डॉक्टरांचे अंदाज चुकवून बरे झाण्याची शेकडो उदाहरणं आहेत. ज्या घरात हा ग्रंथ वाचला जातो तिथे गरिबी कधीच टिकू शकत नाही आणि साक्षात दत्त महाराज त्या भक्ताच्या हाकेला ओ देतात. होय, मी बोलतोय हिंदू धर्मातील 5व्या वेदाची मान्यता असलेल्या परमपवित्र श्री गुरुचरित्र या ग्रंथाबद्दल. आज आपण 52 अध्यायांचे हे महाकाय रहस्य, त्यातील 52 चमत्कारी कथा आणि दत्त महाराजांचा पृथ्वीवरचा प्रवास एकाच व्हिडिओमध्ये एका अखंड प्रवासात उलगडणार आहोत. हे फक्त ऐकणं नाही, तर हा एक अनुभव असणार आहे. मित्रांनो, 52 अध्यायांचा हा प्रचंड ग्रंथ त्याचा गाभा न हरवता तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत आणि रंजक पद्धतीने मांडण्यासाठी मी मनापासून खूप मेहनत घेतली आहे. या कथेचा प्रत्येक शब्द लिहिताना मी त्या दत्तगुरूंचे स्मरण केले आहे. माझी ही मेहनत तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर तुमचा एक साधा लाईक माझ्यासाठी खूप मोलाचा ठरेल. प्लीज या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि हो, आपली उपस्थिती लावण्यासाठी कमेंटमध्ये मनापासून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लिहायला विसरू नका. आणि अशाच अद्भुत पौराणिक कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. तर चला, काळाच्या मागे जाऊया आणि पाहूया ती पहिली घटना जिथे दत्त संप्रदायाची सुरुवात झाली. कथेची सुरुवात होते एका आक्रोशाने. एक असा भक्त ज्याचं नाव आहे नामधारक, पण नाव असूनही त्याला त्याचे जीवन व्यर्थ वाटते. का? कारण त्याच्या जीवनात फक्त दुःख, दारिद्र्य आणि अपमान आहे. गाणगापूर क्षेत्र भीमा आणि अमरजा नद्यांचा पवित्र संगम, पण या संगमावर नामधारक मात्र रडत होता. त्याचे डोळे सुजले होते, घसा घसा कोरडा पडला होता. तो आकाशाकडे बघून ओरडत होता, हे दत्तगुरु, तू दीननाथ आहेस ना? मग माझी हाक तुला का ऐकू येत नाही? लोक मला हिणवतात, माझे नशीब का फुटके आहे? जर ती आत्ता भेटला नाहीस तर मी या नदीत जीव देईन. त्याची ती हाक काळजाला चिरणारी होती. आणि म्हणतात ना, जेव्हा भक्ताचा धीर सुटतो तेव्हाच देवाची धाव सुरू होते. तेवढ्यात त्याला समोरून एक तेजस्वी आकृती येताना दिसली. अंगावर भगवी वस्त्रे, कपाळावर भस्म, डोळ्यात सूर्यासारखे तेज पण चंद्रासारखी शीतलता. ते होते साक्षात सिद्धमुनी. नामधारक धावत गेला आणि त्यांच्या पायांवर कोसळला. महाराज, मला वाचवा, मला मार्ग दाखवा, मला त्या दत्तगुरूंचे स्वरूप सांगा, जे भक्तांसाठी धावून येतात. सिद्धमुनींनी त्याला उठवले, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि एका गंभीर पण आश्वासक आवाजात म्हणाले, बाळा, नामधारका, रडू नकोस. तुझे पूर्वज दत्तभक्त होते, पण तू विसरलास म्हणून हे भोग वाटायला आले. पण आता काळजी नको, मी तुला ती कथा सांगतो जी ऐकल्याने यमराजाची सुद्धा भीती वाटत नाही. ती आहे गुरुचरित्र. कान देऊन ऐक. सिद्धमुनी सांगू लागले, युग होते सत्ययुग. हिमालय पर्वताच्या कुशीत अत्री ऋषींचा आश्रम होता. अत्री ऋषी म्हणजे तपश्चर्येचा महामेरू आणि त्यांची पत्नी होती महासाध्वी अनुसया. अनुसयेचं पातिवृत्य इतकं प्रखर होतं की तिच्या पुण्याईने स्वर्गाचं सिंहासन सुद्धा डगमगू लागलं होतं. इंद्राला भीती वाटली, पण खरी भीती वाटली ती 3 देवेंना, माता लक्ष्मी, माता पार्वती आणि माता सरस्वती. नारद मुनींनी या 3ही लोकात एकच बातमी पसरवली होती की सध्या त्रिभुवनात अनुसयेसारखी पतिव्रता दुसरी कुणी नाही. या ईर्षेपोटी 3ही देवींनी आपल्या आपल्या पतींकडे हट्ट धरला. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना पृथ्वीवर जावं लागलं. उद्देश एकच, अनुसयेचं सत्वहरण करणे, तिचं पातिवृत्य भंग करणे. विचार करा, ज्यांच्या एका इशाऱ्यावर सृष्टी चालते ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश आज एक परीक्षा घेण्यासाठी साधूचं रूप घेऊन अत्री ऋषींच्या आश्रमाबाहेर उभे होते. दुपारची वेळ. अत्री ऋषी अनुष्ठानासाठी नदीवर गेले होते. आश्रमात अनुसया एकटीच होती. बाहेरून आवाज आला, भवती भिक्षाम देही. अनुसया बाहेर आली. दारात 3 तेजस्वी अतिथी. तिने नम्रपणे नमस्कार केला. ऋषीवर, यावे, आसन ग्रहण करावे, मी आपल्या भोजनाची व्यवस्था करते. पण त्या 3ही अतिथींनी एकमेकांकडे बघितलं. त्यांच्या चेहऱ्यावर एक गूढ स्मित होतं. त्यातील एका साधूने म्हणजे विष्णूने हात उंचावला आणि म्हणाला, माते, आमची एक अट आहे, आम्ही तुझा अन्न ग्रहण करू, पण एका अटीवर. अनुसया म्हणाली, आज्ञा करावी. साधू म्हणाला, आम्हाला भूक लागली, पण आम्ही अशा स्त्रीच्या हातचं जेवण घेणार नाही जिनं वस्त्र परिधान केलं आहे. तुला विवस्त्र होऊन अंगावरचे सर्व कपडे काढून आम्हाला अन्न वाढावं लागेल. हीच आमची निर्वाण भिक्षा आहे. जर हे शक्य नसेल तर आम्ही इथून उपाशी जाऊ. क्षणभर सन्नाटा पसरला. आभार कोसळावत असे शब्द होते ते. एका परपुरुषासमोर एका स्त्रीनं विवस्त्र होणं हे तर मृत्यूहूनही भयानक होतं.
जर तिने नाही म्हटलं तर अतिथी उपाशी जातील, गृहस्थाश्रमाचा धर्म बुडेल, आणि जर हो म्हटलं तर पातिव्रत्य धर्म बुडेल, धर्मसंकट. अनुसयेचे डोळे मिटले. तिने मनात आपल्या पतीचे, अत्री ऋषींचे स्मरण केलं, आणि त्याच क्षणी तिला अंतर्ज्ञानानं समजलं की हे सामान्य साधू नाहीत, हे तर तिचे लाडके भगवान आहेत, जे तिची परीक्षा घेत आहेत. तिचा चेहरा उजळला. भीतीचा जागा आत्मविश्वासाने घेतली. ती हसली. एका आईच्या ममतेनं तिने त्या तिघांकडे बघितली. तिने स्वयंपाकघरात जाऊन पतीच्या कमंडलूतील तीर्थ हाताच्या उंजळीत घेतले. तिचे डोळे पाणावले होते, पण ते दुःखानं नाही, तर एका असीम भक्तीनं. तिने मनात विचार केला, माझे मन जर निर्मळ असेल, माझ्या पतीवरील प्रेम जर सत्य असेल, आणि हे अतिथी जर साक्षात त्रिमूर्ती असतील संगीत, तर या क्षणी माझे हे दूध पिणारे बाळ का होऊ नये? माझ्या मनात यांच्याविषयी कोणताही विकार नाही. मग लज्जा कसली? बाळासमोर आई कधी लज्जित होते का? तिने ते मंत्राग्नीनं भारलेलं पाणी त्या तिन्ही साधूंच्या अंगावर शिंपडले, आणि संगीत म्हणाली, माझ्या पतीच्या तपश्चर्येनं तुमची इच्छा पूर्ण हो. आणि काय आश्चर्य, त्या पाण्याच्या स्पर्शानं जगाला चालवणारे चक्र, सुदर्शन धारणारे विष्णू, त्रिशूलधारी शिव आणि ब्रह्मदेव त्या क्षणी त्याट्या करत रडणारी 3 छोटीशी गोजिरवणी बालकं बनली, ज्यांच्या भयानक काळ सुद्धा थरथर कापतो. ते आता अनुसयेच्या पायाशी हातवारे करत लोळत होते. अनुसूयेचं मातृत्व उफाळून आले. तिने त्या चिमुकल्या बाळांना कडेवर उचलले. संगी, त्या क्षणी ती फक्त एक तपस्विनी नव्हती, ती जगत जननी झाली होती. तिनं खरोखरच आपली वस्त्रांची पर्वा न करता त्या भुकेल्या बालकांना आपल्या हृदयाशी लावले. त्यांना पान्हा भाजला. सृष्टीचे पालनहार आज एका मानवी मातेचे दूध पिऊन तृप्त झाले होते. तो वात्सल्य भाव, ती शांतता. संगीत, आश्रमातील पशुपक्षी सुद्धा स्तब्ध झाले. स्वर्गातून देवतांनी पुष्पवृष्टी केली. थोड्या वेळानं तिथे लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती आल्या. आपल्या पतींची ही अवस्था पाहून त्या उशाळल्या. त्यांनी अनुसूयेची क्षमा मागितली. माते, आम्ही हरलो, तुझी भक्ती जिंकली, आमचे पती आम्हाला परत दे. अनुसूयेनं त्यांना त्यांचे पती परत संगीत दिले. पण जाताना त्रिमूर्तींनी तिला वरदान दिले, अनुसूये, तुझे हे वात्सल्य आम्ही कधीच विसरणार नाही. तुझे पुत्र म्हणून आम्ही तुझ्या पोटी जन्म घेऊ. आणि त्यातूनच जन्म झाला भगवान दत्तात्रेयांचा. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीकरण. 3 मुखे, 6 हात आणि पाठीशी 4 वेद, म्हणजे श्वान रूपाने हे 4 वेद होते. अशा प्रकारे सत्ययुगात दत्तात्रेय अवतरले. पण सिद्ध मुनी नामधारकाला म्हणाले, नामधारका, ही तर सुरुवात होती. काळ बदलला, कलियुग आले, आणि कलियुगातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि पाप नष्ट करण्यासाठी दत्तात्रेयांना पुन्हा मानवी रूपात यावे लागले. आता आपण जातोय आंध्र प्रदेशातील पीठापूर नावाच्या गावात. तिथे अप्पलराज शर्मा आणि सुमती नावाचे एक सात्विक जोडपे राहत होते. ते दोघेही दत्तभक्त होते. संगीत, पण घरात गरिबी होती. सुमतीचे अनेक मुलं जगली नव्हती, आणि जी जगली होती ती अपंग होती. एके दिवशी काय झालं, अप्पलराज घरात नव्हते. घरात श्राद्धाची तयारी सुरू होती. ब्राह्मणांना जेवायला बोलावले होते. नियम असा असतो की ब्राह्मणांनी जेवल्याशिवाय अन्नाचा कणही कुणाला द्यायचा नसतो. पण दारात एक अतिथी आला, तेजस्वी पण भिकारी वेशात. त्याने आरोळी दिली. भवती भिक्षाम देही. माते, खूप भूक लागलीये. सुमती धावत बाहेर आली. तिनं बघितले त्या अतिथीच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. तिनं समाजाच्या रूढीच्या भीतीचा विचार केला नाही. भुकेलेले अन्न देणे हाच माझा धर्म असा विचार करून तिनं श्राद्धासाठी बनवलेले पवित्र अन्न त्या अतिथीला वाढले. तो अतिथी दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात दत्तात्रेय होते. ते जे तिची परीक्षा घेण्यासाठी आले होते ते प्रसन्न झाले. त्यांनी आपले मूळ रूप प्रकट केले आणि म्हणाले, माते, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. माग, काय वरदान हवंय? सुमती भारावून गेली. तिने हात जोडले आणि म्हणाली, प्रभू, मला तुमच्यासारखाच पुत्र हवाय. दत्त हसले आणि म्हणाले, माझ्यासारखा तर मीच आहे, म्हणून मीच तुझ्या पोटी जन्माला येईन. आणि काही काळाने सुमतीच्या पोटी एक दिव्य बालकाचा जन्म झाला, ज्याचे नाव ठेवले श्रीपाद श्रीवल्लभ. हेच दत्तात्रेयांचे कलियुगातील पहिले अवतार. जन्मताच त्यांच्या अंगावर दिव्य चिन्ह होती. ज्या वयात मुले खेळतात त्या वयात श्रीपाद वेद आणि शास्त्रांवर चर्चा करत होते. त्यांचे ते पाहून गावातील पंडितही थक्क होत होते. वयाच्या 16व्या वर्षी जेव्हा त्यांचे लग्नाचा विषय निघाला तेव्हा श्रीपाद आईला म्हणाले, आई, माझे लग्न तर या विश्वाशी झाले. मी संसारी नाही, मी उदासी आहे. मला आता माझे कार्य करण्यासाठी उत्तरेकडे जायचे. आई रडू लागली. बाळा, तू गेलास तर आमचा आधार कोण? तुझे हे 2 मोठे भाऊ तर आंधळे आणि पांगळे आहेत. आम्ही म्हातारे झालो आहोत. तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभांनी एक चमत्कार केला. त्यांनी आपल्या अपंग भावांकडे फक्त एक दृष्टी टाकली, आणि काय आश्चर्य, जन्मापासून आंधळे असलेले भाऊ पाहू लागले. ज्यांचे पाय लोळे होते ते धावू लागले. आई बाबा चरणी लागले. श्रीपादांनी त्यांना सांगितले, तुम्ही चिंता करू नका. तुमच्या पोटी पुन्हा मीच, म्हणजे पुढच्या अवतारात येईन. पण आता मला जाऊ द्या. त्यांनी घराचा त्याग केला आणि ते निघाले एका अशा प्रवासाला जिथे त्यांचे नाव इतिहासात कोरले जाणार होते. ते निघाले कुर्वापूरच्या दिशेने. पण मित्रांनो, कुर्वापूरला जाताना वाटेत जे घडले ते ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. एका धोब्याची निष्ठा आणि एका मातेचा आक्रोश ज्यांनी श्रीपादांना पुन्हा जन्म घेण्याचे वचन द्यायला लावले. कोण होती ती माता आणि श्रीपाद श्रीवल्लभांनी पाण्यावर चालण्याचा चमत्कार कसा केला, हे सर्व आपण पाहणार आहोत पुढच्या भागात.
पुढचा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण त्यात साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ जलसमाधी घेणार आहेत आणि त्यातूनच पुढे नृसिंह व सरस्वतींचा जन्म कसा होणार आहे हे उलगडणार आहे. हा व्हिडिओ इथेच संपत नाहीये. ही कथा आता एका अशा वळणावर आली आहे जिथे भक्तीचा खरा कस लागणार आहे. पिठापूरचा निरोप घेऊन श्रीपाद श्रीवल्लभ निघाले, ते थेट एका ध्येयाने. त्यांचा प्रवास सुरू झाला तो उत्तरेकडे, पण त्यांचे पाय त्यांना ओढत होते ते कृष्णा नदीच्या कुशीत वसलेल्या एका पवित्र बेटाकडे.